हॅलो गाईज, वेलकम बॅक टू माय न्यू ब्लॉग. तर आज सर्व पितृअमावश आहे. सर्वांच्या घरी कामं भरपूर असतील आणि सर्वजण खूप बिझी असतील जेवण बनवण्यात ज्यांच्या त्यांच्या आवडीचं, म्हणजे जसं की आजी आजोबा, सासू सासरे, दीर किंवा आई वडील, काका काकी, मामा मामी, जी कोण असतील रिलेटिव्स, त्यांना ज्यांना तुम्ही जेवण वगैरे सर्व पितृअमावशेच्या दिवशी दाखवता त्या लोकांसाठी तुम्ही नक्की त्यांच्या आवडीचा बनवतच असाल. सेम मी पण कालपासून मी बनवत आहे आणि काल रात्री मला वाटते आम्हाला झोपायला 12 वाजले आणि आज सकाळी 5 वाजता उठली मी. तर माझं कियू पण आता उठलाय, हे बघा जस्ट उठलाय. झोप येतच आहे ना बाबू, झोप येतच आहे. जेवायला काय बनवलंय ते मी दाखवते तुम्हाला. मी कालपासून एवढी थकली बापरे, कारण मी एकटीच करायला हे एवढं सर्व. आणि माझी इच्छा तर अशी आहे की प्रत्येक गोष्ट ती बनवावी जी आवडत असेल किंवा नसेल, म्हणजे जे मला वाटतंय की हा या गोष्टी द्याव्यात, तर ती मी बनवत होती कालपासून. जसं की करंजा, पोळ्या. रात्री आम्हाला 12 वाजले झोपायला, 11 साडे 11 वाजले मला नुसत्या पोळ्याच बनवायला, कारण बरीच कामं सुद्धा असतात आणि त्याच्यासोबत माझा छोटासा बेबी सुद्धा आहे. ते तुम्ही समजूच शकता आणि तुम्हाला तर माहितीच आहे, माझा छोटूसा बाबू आहे ना. बाबू काय बोल, किती वाजता उठलास तू? 5 वाजता उठलाय सकाळी, तेव्हापासून जागाच आहे. ह्याने काय, तर मेन गोष्ट मी तुम्हाला सांगायचीच विसरली. आता तुम्ही विचार करत असाल की एवढा सगळा करत बसलेली तर ही नक्की कोणाला जेवण दाखवते किंवा कोणाला काढते जेवण. तर माझ्या सासऱ्यांना कियूचं डॅडी दाखवतात. तर तेच सर्व गोष्टी बनवायला मला एवढा उशीर झाला. आता वाजलेत 10:30. आता कियूची आंघोळ करते आणि मग सर्व पाट वगैरे मांडते आणि नंतर मग हे येतील तिथपर्यंत मग हे दाखवतील. तर चला दाखवते जेवायला काय काय बनवलंय ते. आता उठला होतास ना तू, परत येऊन झोपलास. हॅलो गाईज बोल, हॅलो गाईज. हॅलो. हा चेटकी नाही तिथे बाबा. हो बोल हॅलो गाईज. कशा बोलते? हॅलो गाईज. हो हाय कर, हाय हाय हाय. हा वरती कर ना हात थोडासा. हाय. झोपली नाही, झोपायचं नाही, उठ चल. कोणी हो केला? आता मी याला विचारते, तुला हो कोणी केला? बघा काय सांगेल. हा तुला हो कोणी केला? कोणी केला हो? कोणी केला? दादाने केला. कुठं केला? कुठं केला हो? दादाने सकाळी मारला ना त्याला, तर तो तेच सांगतोय की मला दादाने हू केला, हू केला. हा बाबा येऊ बोलता ना, येऊ तुम्हाला येऊ. दम देते दम. इथे मी बनवलंय कोलंबी, दुधी, वांगा, शिराला, घोसाला अशी मिक्स भाजी घालून कोलंबी बनवली. स्मॉलवाली कोलंबी आहे. इथे मी चवीच्या करंजा बनवल्यात ओल्या नारळाच्या. त्याची रेसिपी येईल, मी रेसिपी शूट केली पण मला एडिट करायलाच टाइम नाही भेटला, तर ती पण येईल. इथे मच्छी फ्राय केली आहे, बागडे फ्राय केलेले आहेत आणि हलवे, छोटेवाले हलवे जे मी आणले होते ते फ्राय केले आहेत. मापली सुक्की बनवली आहे. मापलीचं सुक्क तुम्ही बघू शकता, तुमच्या सुद्धा तोंडाला पाणी, एवढी टेस्टी अशी मापली दिसते. अजून आम्ही टेस्ट काहीच नाही केलं. आणि दुसरी गोष्ट, विदाऊट वाटणवाली, खोबऱ्याचं वाटण वगैरे घातलेलं नाही तरी एवढी टेस्टी बनली, तुम्हाला बघून समजतच असेल. इथे मी 21 प्रकारच्या भाज्या घेऊन मस्त चिरून वगैरे मिरचीवर बनवल्यात. जसं आपण ऋषींची भाजी बनवतो ना, सेम टू सेम प्रोसेस ही सेम, भाज्या ही सेम. तर इथे मी भाजी बनवली 21 प्रकारची मिक्स. आणि ह्याच्यातली भाजी सुद्धा मी थोडीशी मम्मीला पाठवली आहे, कारण मम्मीने ही वाली भाजी नाही बनवली. तर मी बोलली मी बनवली, तुला ही भाजी पाठवते. तर ही भाजी, पोळ्या आणि थोड्याशा चोवीच्या करंजा पाठवून दिल्यात. आणि इथे मी मुळ्या, रताळी आणि मके उकडलेत, उकडीचे पदार्थ उकडून घेतलेत. स्टीम बघा किती येते, भाजीतून पण स्टीम बाहेर येत होती भरपूर. गरम आहे भरपूर सर्व जेवण. इथे मी बनवल्यात पुरणपोळ्या
रात्री मी 11:30 वाजेपर्यंत पोळ्या बनवत होती आणि हे मला भाजी कापून ठेवत होते. तर भाजी वगैरे रात्रीच कापून ठेवलेली आणि आता सकाळी सर्व मी बनवलंय. भाकरी सुद्धा मी बनवून घेतल्या पटपट पटपट, कारण की यू झोपला होता तर मग पटकन बनवून घेते. भाकरी पण झाल्यात. आमच्या नाश्त्याला लागतात चपात्या, तर इथं चपात्या पण आहेत आणि भाकरी पण आहेत. तर ह्यांनी नाश्ता वगैरे केलाय. आता खाली बस जेवणच दाखवायचं बाकी राहिलंय. आता हे आले का जेवण दाखवू. आणि इथे बनवलंय गरमागरम भात. येऊ असं बोलते, येऊ तुम्हाला येऊ दम देते तेल बोल. खाऊ खाला का विचार, खाऊ खाला, खाऊ 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 बोल, खाऊ. जेवलीव का विचार, जेवलीव विचार ना, बोल ना, जेवलीव. मम्माला विचार. तर मी पाटाखाली रांगोली काढली, त्याच्यावर पाट ठेवलाय, पान सुपारीचा विडा मांडलाय. ह्या साईडला फुलं वगैरे मांडून घेतली, दिवा लावलाय एका साईडला. इथे बघू शकता केळी वगैरे ठेवलीत, नारळ ठेवलाय आणि इथे मी जेवण करले. 5 भेली मिठाई इथे, 5 नाही 6 येते, 5 सांगितलेली पण 6 आली. आणि इथे बघा मगाशी मी जेवण दाखवलंच आहे तुम्हाला, ऋषींची भाजी, माकली, मच्छी फ्राय केलेली. इथे उकडीचं, भाकरी, पोळी, करंजी, कोलंबी आणि भात. आता मी इथे पाया पडून झाल्याच्या नंतर नारळ फोडतील हे, आणि मग ह्याच्यातलं जेवण थोडासा इथे पाटावर मी मांडेन आणि बाकी सर्व जेवण वरती टेरेसवर नेऊन कावलांना खाऊ घालेन. तर तुम्हाला तो दिसेलच. चल चला अगरबत्ती लावा. सकाळी ठेवला होता आम्ही चहा, त्याच्यावर लावा पाणी सोडा. आमचं झाड बघा मस्त फुलांनी भरलाय आज. आणि याच्यात मी 4 फुलं काढून नेली. वरतीच लावायची ना केलं जवळ, वरती मध्ये येणार नाही. बोल की हो. हे बघा मी फक्त उकडीचाच ठेवलाय आणि थोडीशी 1 घासभर भाजी आणि भाकरी ठेवायला सांगितली इथे, आणि प्रसाद म्हणून केला ठेवलाय. आणि बाकी सर्व मिठाई वगैरे इथेच आहे. आणि 1 लाडू फक्त ताटात नेला, कारण इथे नॉनव्हेज ह्याच्यामुळे ठेवला नाही, कारण आपण इथे बघा आपण सुपारी मांडली, म्हणजे आपण गणपती बाप्पाला बसवलाय तिथे, म्हणून नॉनव्हेज नाही ठेवला, व्हेजच ठेवला इथे. आणि इथे ताट मी खाली ठेवला होता. तर माझं झालंय सगळं. आता मी कियूला जेवण भरवते.